हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बचाव क्लासेस. मी बचाव सर, डायरेक्टर ऑफ बचाव क्लासेस, मॅथ्स टीचर. बच्चे लोग, आपण मॅथ्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री याला आपण स्टडी करतोय. बच्चे लोग, चॅप्टरच्या नावामध्येच काय बेसिक कन्सेप्ट्स. जर कन्सेप्ट छान असतील, जर तुमच्या कन्सेप्ट छान असतील तर तुम्ही ज्योमेट्री एन्जॉय करणार आहात. कन्सेप्ट छान नसतील तर मग हा तुमच्यासाठी डिफिकल्ट सब्जेक्ट होऊन बसतो. त्यामुळे बच्चे लोग, ज्योमेट्रीचा अभ्यास करताना काय कन्सेप्ट ओरिएंटेड करायचा नेहमीच. बच्चे लोग, आपण आतापर्यंत पाहिलं पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. तर बच्चे लोग, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट त्याच्यावरून आपण डिस्टन्स पण ठरवतो. जर का दोन पॉइंट्स दिलेले असतील तर त्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स आपण कसं तर ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट या साध्या फॉर्म्युलाने ठरवतो. डिस्टन्स ए बी कसं ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. त्यानंतर पाहिलं बच्चे लोग, आपण बिटवीननेस ही एक कन्सेप्ट पाहिली. बिटवीननेस ही एबीसी 3 पॉइंट्स आर कोलिनियर, तर त्यांच्यामध्ये काय असतं बिटवीननेस असतो. एखादा पॉइंट उरलेल्या दोघं पॉइंटच्या मध्ये असतो. तर बच्चे लोग, त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करत होतो प्रॅक्टिस सेट 1.1. त्यातले आपले 2 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. थर्ड क्वेश्चन मधले 3 सब क्वेश्चन सुद्धा आपण केलेले आहेत सॉल्व्ह. तर चला बच्चे लोग, थर्ड क्वेश्चन मधला 4th सब क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. बच्चे लोग, क्वेश्चन 3 ज्यातले आपले 3 सब क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले. उरले 3. 4th, 5th, 6th सॉल्व्ह करायचं आहे. पण या क्वेश्चन मध्ये सांगितलं काय बच्चे लोग, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड which of the point is between the other two. इथे आपल्याला पॉइंटची इन्फॉर्मेशन दिली आहे, डिस्टन्स दिले त्यांच्यातलं, आणि आपल्याला फाइंड करायचंय कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये आहे. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, जर का ते पॉइंट्स कोलिनियर नसतील स्टेट सो तसं पण सांगा. तर चलो चला, यातले 3 सब क्वेश्चन आधीच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून झाले. आपल्याला आता सॉल्व्ह करायचंय 4th, 5th, 6th. चला 4th सोल्युशन त्यातलं चलो 4th. 4th मध्ये डिस्टन्स LM 11, डिस्टन्स LM 11, डिस्टन्स MN 12, डिस्टन्स MN 12 आणि डिस्टन्स NL 8. डिस्टन्स NL आहे 8. डिस्टन्स NL इज 8. ओके. मग बच्चे लोग, काय करतो आपण, यातलं ग्रेटर डिस्टन्स जे काही आहे ते आपण सेपरेट ठेवतो. सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट ठेवतो. मग 11 हे डिस्टन्स मोठं आहे, 12 मोठं आहे की 8 मोठं आहे. तर कोणतं डिस्टन्स मोठं आहे तर MN मोठं आहे. डिस्टन्स MN किती आहे 12 आहे, मोठं डिस्टन्स आहे, त्याला सेपरेट ठेवा. बच्चे लोग, डिस्टन्स MN किती आहे 12, त्याला म्हणूया आपण स्टेटमेंट नंबर 1. उरलेल्या 2 डिस्टन्सची ऍडिशन घेऊन टाकू. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL. उरलेल्या 2 डिस्टन्सची घेऊन टाकू ऍडिशन. 11 प्लस 8, 11 प्लस 8 ते होतं बच्चे लोग 19. याला म्हणूया स्टेटमेंट नंबर 2 आणि 1, 2 चं कन्क्लुजन घ्या. फ्रॉम 1 and 2. स्टेटमेंट नंबर 1 म्हणा, इक्वेशन नंबर 1, 2 म्हणा, त्यांचं कन्क्लुजन. तर बच्चे लोग बघा, दोघांच्या RHS पाहू. डिस्टन्स MN ची RHS आहे 12 आणि डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL ची RHS आहे 19. आर ते इक्वल आहेत का बच्चे लोग? नाही. मग आपल्याला हे रिलेशन आता कसं लिहावं लागेल. डिस्टन्स MN 12, 19 आर दीज व्हॅल्यूज इक्वल. तर इक्वल नाहीये, मग आपल्याला कोणता सिम्बॉल टाकावा लागेल बच्चे लोग? नॉट इक्वल टू चा सिम्बॉल यूज करावा लागेल. नॉट इक्वल टू कोण? डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL. तर बच्चे लोग 1, 2 चा कन्क्लुजन निघेल. RHS इक्वल नाहीत, मग LHS पण इक्वल नाहीत. आणि जर का बच्चे लोग डिस्टन्स MN is not equal to distance LM plus distance NL जर का इक्वल नाही तर मग हे पॉइंट्स कोलिनियर नाही, आणि कोलिनियर नसल्यामुळे यांच्यामध्ये बिटवीननेस पण नाही. therefore पॉइंट्स कोण कोण आहेत
एल आहे, एम आहे आणि एन आहे. पॉइंट्स एल, एम अँड एन आर नॉन कोलिनियर म्हणा, नाही तर नॉट कोलिनियर म्हणा. आर नॉट कोलिनियर. आणि हे नॉट कोलिनियर असल्यामुळे, हे कोलिनियर नसल्यामुळे यांच्यामध्ये बिटवीननेस नसतो, त्यामुळे तो सांगण्याची आवश्यकता नाही. उत्तर आपलं इथेच संपतं. तर बच्चे लोक, हा झाला आपला 4th सब क्वेश्चन. चला सॉल्व्ह करूया आता 5th सब क्वेश्चनला. अर्थातच माझ्या आधी तुम्ही कामाला लागा. बघा तुमचा आन्सर आणि माझं आन्सर मॅच होतं का. चला, जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये तुम्ही 5th क्वेश्चनला माझ्या आधी सॉल्व्ह करा. दोघांचं उत्तर मॅच होतं का ते पण बघा. चला बच्चे लोक, 5th आता. 5th मध्ये बच्चे लोक, डिस्टन्स xy 15. डिस्टन्स xy 15. डिस्टन्स yz 7. डिस्टन्स yz 7. डिस्टन्स xz 8. डिस्टन्स xz 8. चल, आपल्याला कोणता पॉइंट इतर दोघांच्या मध्ये आहे ते ठरवायचं आहे. मग त्यासाठी काय करतो आपण, सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट ठेवतो. मग सगळ्यात मोठं डिस्टन्स 8 एका, 7 एका, 15 एका. बघा सगळ्यात मोठं डिस्टन्स कोण आहे, डिस्टन्स xy किती आहे, 15. त्याला म्हणूया स्टेटमेंट नंबर 1, इक्वेशन नंबर 1. उरलेले जे दोघं आहेत, डिस्टन्स xy यूज केलं, उरलेले दोघं कोण आहे मित्रांनो, हे दोघं. यांची काय घ्या, ऍडिशन घ्या. डिस्टन्स yz प्लस डिस्टन्स xz. डिस्टन्स yz प्लस डिस्टन्स xz इक्वल टू 7 प्लस 8 इक्वल टू किती होतं मित्रांनो, 15. याला म्हणूया स्टेटमेंट नंबर 2 आणि 1 2 चा कन्क्लुजन काढा. फ्रॉम 1 अँड 2. फ्रॉम 1 अँड 2 दोघांच्या आरएचएस चेक करा चलो. आरएचएस, याची आरएचएस आहे 15, याची पण आरएचएस किती आहे, 15. जर आरएचएस इक्वल आहेत, आरएचएस इक्वल आहेत, तर एलएचएस सुद्धा कशा राहतील, इक्वल. देयरफॉर आपलं कन्क्लुजन निघेल, डिस्टन्स xy इक्वल टू डिस्टन्स yz प्लस डिस्टन्स xz. चलो, आपलं कन्क्लुजन निघेल आरएचएस इक्वल तर एलएचएस इक्वल. मग डिस्टन्स xy इक्वल टू डिस्टन्स yz प्लस डिस्टन्स xz. हे झालं आपलं इक्वेशन. मग चलो, जर का एक डिस्टन्स उरलेल्या दोन डिस्टन्सच्या सम इतकं असतं तर हे पॉइंट्स कसे असतात, कोलिनियर असतात. देयरफॉर पॉइंट्स x, y and z are कोलिनियर. हे पॉइंट्स कसे असतात बच्चो, कोलिनियर. कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे ते पण सांगा. पॉइंट कोणता पॉइंट मध्ये आहे. आता सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणता आहे बच्चो, तर xy. मग x आणि y कुठे गेले, टोकाला. उरला कोण, z. xy डिस्टन्स मोठं तर xy गेले एंड्सला, टोकाला. z कुठे आहे, मध्ये. देयरफॉर पॉइंट z इज बिटवीन points x and y. तर पॉइंट z कसा आहे मित्रांनो, x आणि y च्या मध्ये आहे. मग तुम्हाला x आणि y कुठे, टोकाला, कारण ते मोठं डिस्टन्स आहे. x y कुठे आहेत, टोकाला, आणि z कुठे मित्रांनो, त्यांच्या मध्ये. तर बिटवीननेस असा आपण सिंबॉलिक पण लिहू शकतो. बच्चो, हे झालं 5th. तुमचं पण आन्सर असंच आलं असेल. चला सॉल्व्ह करूया 6th ला. अर्थातच पुन्हा कामाला लागा, माझ्या आधी सॉल्व्ह करा. 6 मध्ये दिलाय डिस्टन्स DE, डिस्टन्स EF आणि डिस्टन्स DF.
चलो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येतो आणि ऑफकोर्स सिंपल पण आहे. आन्सर काही त्याचं तेवढं डिफिकल्ट नाही. चलो चला 6 क्वेश्चन. 6 मध्ये डिस्टन्स DE 5, डिस्टन्स DE 5, डिस्टन्स E of 8, डिस्टन्स E of किती आहे 8, डिस्टन्स D of 6, डिस्टन्स D of आहे 6. मग सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे विचारू? सगळ्यात मोठं डिस्टन्स हे 5 आहे, हे 6 आहे, 8 आहे. मग 5 6 8 मध्ये मोठं कोण? तर 8 मोठं आहे. मग हे जे मोठं डिस्टन्स आहे याला सेपरेट ठेवूया. हे जे मोठं डिस्टन्स आहे याला सेपरेट ठेवा. डिस्टन्स E of, डिस्टन्स E of ला सेपरेट ठेवूया. डिस्टन्स E of किती आहे विचारू? 8. सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट. स्टेटमेंट नंबर 1, इक्वेशन नंबर 1. उरलेल्या दोन डिस्टन्सची काय घ्या? ऍडिशन. डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF, डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF. उरलेले डिस्टन्स आहेत 5 प्लस 6 किती होतं बच्चो? 11. याला म्हणूया स्टेटमेंट नंबर 2. 1 2 चं कन्क्लुजन घ्या फ्रॉम 1 and 2. 1 2 चं घेऊया कन्क्लुजन फ्रॉम 1 and 2. चलो 1 ची RHS आहे 8, 2 ची RHS आहे 11. 1 ची RHS आहे 8, 2 ची RHS आहे 11. RHS इक्वल आहेत का? तर नाहीत. RHS इक्वल नाही तर मग LHS पण इक्वल नाहीत. मग डिस्टन्स E of, डिस्टन्स E of इक्वल नाहीत म्हणजे कसे? ते नॉट इक्वल, अनइक्वल. डिस्टन्स E of नॉट इक्वल टू डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF. चलो डिस्टन्स E of नॉट इक्वल टू डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF. मग चलो जर का डिस्टन्स E of हे यांच्या सम इतकं नाहीये, नॉट इक्वल टू आहे, तर हे पॉइंट्स कोलिनियर नसतात. मग आपल्याला इथे कन्क्लुजन देता येईल देयरफॉर पॉइंट्स कोण कोण आहे? D आहे, E आहे आणि F आहे. पॉइंट्स D, E and F are not collinear. They are not collinear. हे कोलिनियर नाहीत. आणि जर बच्चो हे पॉइंट्स कोलिनियर नाही तर मग त्यांच्यामध्ये बिटवीननेस पण नाही. मग यांच्यातला बिटवीननेस आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे नसतोच बिटवीननेस, तो सांगायचा पण नाही. तर बच्चो हा झाला आपला 3rd क्वेश्चन. चला सॉल्व करूया 4th क्वेश्चन. चलो 4th क्वेश्चन है. On a number line, points A, B and C are such that distance AC 10, distance CB 8. Find distance AB considering all possibilities. बच्चों A, B, C 3 पॉइंट्स आहेत. या 3 पॉइंट्स मिळून 3 डिस्टन्स तयार होतील. डिस्टन्स AB तयार होईल, डिस्टन्स BC तयार होईल, डिस्टन्स AC तयार होईल. आता आपल्याला त्यांनी बिटवीननेस दिलेलं नाही, त्यांनी बिटवीननेस दिलेलं नाही. त्यामुळे काय घडेल बच्चो? कदाचित डिस्टन्स AB मोठं असेल, कदाचित डिस्टन्स AB दिलेलं नाही ते डिस्टन्स AB हे ग्रेटर असेल, कदाचित डिस्टन्स BC ग्रेटर असेल, कदाचित डिस्टन्स AC ग्रेटर असेल. पण हे दोन डिस्टन्सेस दिलेले आहेत. डिस्टन्स BC आहे 8, BC म्हणजेच कोण? CB पण, आणि डिस्टन्स AC आहे 10. त्यामुळे बच्चो आपल्याकडे 3 ऑप्शन्स, हे ग्रेटर, हे ग्रेटर किंवा हे ग्रेटर. पण त्यातला डिस्टन्स AB ग्रेटर असू शकतो. पण या दोघांमध्ये काय झालं? एकाची व्हॅल्यू 8 आहे, एकाची व्हॅल्यू 10 आहे. त्यामुळे डिस्टन्स AC ग्रेटर असेल. त्यामुळे पॉसिबिलिटीज तयार होतील 2. एक तर डिस्टन्स AB सगळ्यात मोठं असेल, AB मोठं असेल तर C मध्ये असेल, बिटवीननेस असेल त्या केस मध्ये ACB असा. आणि जर का डिस्टन्स AC मोठं असेल तर बिटवीननेस असेल आपला ABC. आणि मग तसे 2 ऑप्शन विचारात घेऊन आपल्याला बच्चो डिस्टन्स AB फाइंड करायचं आहे. त्यामुळे चला याच्यामध्ये ऑप्शन किती तयार होणार आहेत? 2. एक डिस्टन्स AB ज्याला फाइंड करायचंय ते तर माहितीच नाही, कदाचित ते मोठं असेल किंवा
डिस्टन्स कोण मोठं असेल, एसी हे मोठं असण्याचा प्रश्न येतो का, नाही, कारण ते याच्यापेक्षा ऑलरेडी लहान आहे. तेव्हा चला बच्चो सोल्युशन ऑप्शन 1 पॉसिबिलिटी 1 किंवा त्याला म्हणा तुम्ही केस 1, पर्याय पहिला केस 1. तर बच्चो केस 1 मध्ये मी काय घेतो, डिस्टन्स ए बी ग्रेटर घेतो. डिस्टन्स ए बी इज ग्रेटर. केस 1 मध्ये काय घेतो मी, डिस्टन्स ए बी इज ग्रेटर, हे मोठं असेल. मग जर डिस्टन्स ए बी मोठं असेल तर बच्चो ए आणि बी कुठे असतील, एंड्सला, आणि मध्ये कोण असेल तर पॉइंट सी. डिस्टन्स ए बी जर ग्रेटर असेल तर बिटवीननेस कसा असेल, ए डॅश सी डॅश बी. आणि बच्चो फॉर्म्युला तयार होईल त्याच्यामुळे डिस्टन्स ए बी सगळ्यात टोकाचं डिस्टन्स मोठं इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. फॉर्म्युला तयार होईल डिस्टन्स ए बी किती असेल तर ए सी प्लस सी बी इतकं. डिस्टन्स ए बी किती असेल तर ए सी प्लस सी बी इतकं असेल. ओके, हा फॉर्म्युला. चला बच्चो आता याच्यात व्हॅल्यूज टाकू. डिस्टन्स ए बी फाइंड करायची, त्यामुळे डिस्टन्स ए बी तसंच राहील इक्वल टू डिस्टन्स ए सी किती आहे 10 आहे प्लस डिस्टन्स सी बी किती आहे तर 8 आहे. मग देयरफॉर बच्चो डिस्टन्स ए बी किती झालंय 10 प्लस 8 18. डिस्टन्स ए बी किती होतं 10 प्लस 8 18. ही झाली आपली केस 1. आता घेऊया बच्चो केस 2. केस 2 मध्ये काय राहील बच्चो, डिस्टन्स ए बी ग्रेटर नाहीये. मग उरलेल्या दोघांपैकी कोणीतरी ग्रेटर असेल. मग उरलेल्या दोघांपैकी कोण ग्रेटर असेल तर दोघं व्हॅल्यूज पहा, ही 8 आहे ही 10 आहे, तर कोण ग्रेटर असू शकतं, डिस्टन्स ए सी ग्रेटर असू शकतं. केस 2 डिस्टन्स ए सी इज ग्रेटर. डिस्टन्स ए सी इज ग्रेटर. मग जर ए सी ग्रेटर आहे, ए सी जर ग्रेटर आहे तर ए आणि सी कुठे राहतील बच्चो, टोकाला, आणि बी पॉइंट कुठे असेल तर मध्ये. जर ए सी डिस्टन्स ग्रेटर आहे तर ए आणि सी कुठे असतील, टोकाला, बी असेल मध्ये. फॉर्म्युला तयार होईल देयरफॉर डिस्टन्स ए सी टोकाचं डिस्टन्स सगळ्यात मोठं, डिस्टन्स ए सी इक्वल टू काय असेल, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी असेल. डिस्टन्स ए सी इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी असणार. टाका व्हॅल्यूज. डिस्टन्स ए सी आहे आपल्याकडे किती आहे तर 10 आहे इक्वल टू डिस्टन्स ए बी त्याला फाइंड करायचंय. फाइंड डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी ला तर फाइंड करायचंय प्लस डिस्टन्स बी सी. आता बी सी किती आहे बघा, बी सी म्हणजेच कोण बघतो, सी बी. बी आणि सी मधलं डिस्टन्स म्हणजे सी आणि बी मधलं डिस्टन्स किती येते 8 आहे. लक्षात ठेवा डिस्टन्स बी सी म्हणजेच कोण असतं, डिस्टन्स सी बी पण. आता या 8 ला इकडे शिफ्ट करून टाकू. 10 minus 8 equal to distance AB. Therefore, distance AB मग सांगा 10 minus 8 किती राहील बच्चो, तर 2 राहील. मग सेकंड केस मध्ये डिस्टन्स AB चा आन्सर किती आलं बच्चो, तर 2. आपल्याला विचारलं होतं फाइंड डिस्टन्स AB. बच्चो डिस्टन्स AB किती 18 आहे किंवा R किती आहे बच्चो 2. डिस्टन्स AB चा आन्सर किती आहे बच्चो 18 और 2. तर बच्चो हा झाला आपला 4th क्वेश्चन. चला सॉल्व करूया 5th ला. बच्चो 5th क्वेश्चन है पॉइंट्स XYZ आर कोलिनियर. Points XYZ are collinear such that distance XY 17, distance YZ 8, find distance XZ. बच्चो इथे आपल्याला पुन्हा बिटवीननेस दिलेलं नाही, बिटवीननेस नाही आला, त्यामुळे कोणतं डिस्टन्स मोठं आहे ते नाही माहिती. जर बिटवीननेस दिला असता तर मग एकच आन्सर राहतं, क्लिअर होतं. आता इथे काय बिटवीननेस न आल्यामुळे पुन्हा 2 ऑप्शन विचारात घ्यावे लागतील. कदाचित ज्याला फाइंड करायचे तेच डिस्टन्स मोठं असेल, नाही तर ह्या डिस्टन्स मध्ये कोण
8 की 17, तर 17 मोठा आहे, तर मग हे डिस्टन्स मोठं असेल. पुन्हा बच्चे लोक मागच्या सम सारखेच दोन ऑप्शन तयार होतील. एक तर ज्याला फाइंड करायचं डिस्टन्स एक्स झेड ते मोठं असेल, एक तर बच्चे लोक कोण डिस्टन्स एक्स वाय मोठं असेल. असे दोन ऑप्शन विचारात घेऊन आपल्याला आन्सर शोधावा लागेल. मग चला मागच्या सारखंच हे पण आहे बच्चे लोक. सोल्युशन केस फर्स्ट. केस 1 काय असेल, कदाचित ज्याला फाइंड करायचंय तेच डिस्टन्स मोठं असेल. केस 1 डिस्टन्स एक्स झेड इज ग्रेटर. आणि जर का मित्र एक्स झेड ग्रेटर आहे तर एक्स झेड कुठे सापडतील, टोकाला. एक्स झेड डिस्टन्स जर ग्रेटर घेतलं आपण तर एक्स आणि झेड कुठे सापडेल, टोकाला. वाय कुठे असेल मग मध्ये त्या केस मध्ये. आणि काय फॉर्म्युला तयार होईल, फॉर्म्युला तयार होईल बच्चो डिस्टन्स एक्स झेड किती असेल तर डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड असेल. डिस्टन्स एक्स झेड किती असेल, डिस्टन्स एक्स झेड किती असेल तर डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इतकं. याच्यावरनं सहज लक्षात येऊन जातं डिस्टन्स एक्स झेड किती असेल तर डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इतकं असेल. चला व्हॅल्यूज टाकू. देयरफॉर डिस्टन्स एक्स झेड ला फाइंड करायचं आपल्याला. इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय किती आहे बच्चो लोग 17 प्लस डिस्टन्स वाय झेड किती आहे तर 8 आहे. त्यामुळे बच्चो लोग डिस्टन्स एक्स झेड आलं आपलं. चला करा ऍडिशन. 17 प्लस 8 किती होईल तर 25. हे झालं एक आन्सर. जर का ज्याला शोधायचंय ते डिस्टन्स एक्स झेड सगळ्यात ग्रेटर असेल तर. नाही तर म्हणजे केस 2 ऑप्शन 2 केस 2. केस 2 मध्ये काय एक्स झेड ग्रेटर नाही तर मग या दोघांपैकी कोणीतरी ग्रेटर आहे. ह्या दोघांपैकी मग यांच्या व्हॅल्यूज पाहिल्यावर काय म्हणता येईल, डिस्टन्स एक्स वाय ग्रेटर असेल. कारण एक तर काही 17 पेक्षा ग्रेटर असू शकत नाही. मग केस 2 काय असेल बच्चो, डिस्टन्स एक्स वाय इज ग्रेटर. मग जर बच्चो डिस्टन्स एक्स वाय ग्रेटर आहे तर एक्स आणि वाय कुठे सापडतील आपल्याला, टोकाला. एक्स वाय जर ग्रेटर आहे तर एक्स वाय कुठे सापडेल, टोकाला. मध्ये कोण सापडेल मग आपल्याला, झेड. मग आता ह्या केस मध्ये फॉर्म्युला कसा आहे, डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. फॉर्म्युला असा तयार होतो. देयरफॉर डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. टाका व्हॅल्यूज. डिस्टन्स एक्स वाय ला डिस्टन्स एक्स वाय किती 17 आहे. डिस्टन्स एक्स झेड ला फाइंड करायचंय. डिस्टन्स एक्स झेड ला असतं फाइंड करायचंय प्लस डिस्टन्स झेड वाय म्हणजेच कोण, वाय झेड. झेड आणि वाय मधलं डिस्टन्स काय आणि वाय आणि झेड मधलं डिस्टन्स काय सेमच असतं. त्यामुळे डिस्टन्स झेड वाय म्हणजेच कोण बच्चो, डिस्टन्स वाय झेड किती येते 8 आहे. करा सॉल्व. प्लस 8 ला इकडे आणा. 17 मायनस 8 इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. मग 17 मायनस 8 किती होतं बच्चो लोग, 9 इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. देयरफॉर डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू किती झालं 9. तर बच्चो झालं, हे झालं केस 2 विचारात घेतली तर आन्सर. देयरफॉर डिस्टन्स एक्स झेड फाइंड डिस्टन्स एक्स झेड किती. केस 1 मधनं आन्सर आलं 25, केस 2 मधनं आन्सर आलं 9. मग डिस्टन्स एक्स झेड किती असेल बच्चो लोग, 25 और किती असेल 9. डिस्टन्स एक्स झेड चा आन्सर आहे 25 और 9. तर बच्चो लोग हे झालं आपलं 5th क्वेश्चन सॉल्व करून. अजूनही प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन्स आहेत. तर बच्चो लोग त्यांना आपण सॉल्व करूया पुढच्या लेक्चर्स मध्ये. बच्चो लोग जर का हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं तर नक्कीच या लेक्चरला काय करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा.
दुसरं आपलं जे चॅनल आहे बचाव क्लासेस त्याला काय करा, सबस्क्राईब करा. आणि बच्चो लोग तुमच्या इतर फ्रेंड्सला पण या व्हिडिओची गरज भासेल. जे 9th मध्ये आहेत त्यांचाही अभ्यास चालू असेल त्यांनाही गरज भासेल तर बच्चो लोग इतर फ्रेंड्सला सुद्धा हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. चला बच्चो लोग भेटूया आपण पुढच्या लेक्चर्समध्ये.